नमस्कार, टेस्टी फूड मराठी चॅनलवर मी अर्चना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर गरमीमध्ये ना आईस्क्रीम, सरबत, कुल्फी, फालुदा असे थंड पदार्थ खावेसे आणि प्यावेसे वाटतात। तर आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं असं हे बदाम मिल्कशेक बनवणार आहोत आणि हे सर्वांच्या घरी अवेलेबल असतात अशा 3 ते 4 साहित्यामध्ये बनवून तयार होतं। अगोदर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथं घेतलं आहे दूध, 25 ते 30 रात्रभर भिजवून घेतलेले बदाम, साखर, कस्टर्ड पावडर, काजू आणि बदाम बारीक कापलेले आणि 1 चमचा टरबूजाच्या बिया ज्या ऑप्शनल आहेत। अगोदर जाड तळाच्या भांड्यामध्ये दूध उकळण्यासाठी ठेवायचं आणि आपण तोपर्यंत भिजवून घेतलेले बदाम हे त्याची साल काढून घेऊया। आता इथं मी बदाम रात्रभर भिजत ठेवलेले होते, पण तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचं असेल आणि बदाम भिजवण्यासाठी जराही वेळ नसेल तर काय करायचं, तर पाणी गरम करून ना त्यामध्ये एक अर्धा तास बदाम भिजवत ठेवायचे। त्यामुळं काय होतं, हे बदामाची साल आहे ते लवकर निघते आणि तेव्हा ही बदाम लवकर सोलले जातात। त्याचबरोबर बदाम सोलत असताना दूधही मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं, त्यामुळं ते तळाला चिटकणार नाही। आता परत हे सर्व बदाम मी सोलून घेते। आता सर्व बदामाची साल हे काढून झालेली आहे। आता हे बदाम आणि टरबूजाच्या बिया एका मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या। दूध न घालता पहिल्यांदा मी वाटून घेत आहे, त्यामुळे हे असं जाडसर वाटलं गेलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं दूध घालून परत त्याची बारीक पेस्ट बनवून घेते आणि आता ही पेस्ट दुधामध्ये टाकायची आणि दूध हलवून घ्यायचं। आणि आता बारीक केलेले काजू, बदाम आणि साखर टाकायची आणि आता कस्टर्ड पावडर मध्ये थोडंसं दूध टाकून त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची। आता इथं मी कस्टर्ड पावडर जास्त नाही वापरली, कारण मी दूध जास्त वेळ गरम करून ते थोडंसं घट्ट बनवत आहे, म्हणजे आटवून घेत आहे। जर तुम्हाला दूध आटवून घ्यायचं नसेल तर कस्टर्ड पावडर थोडंसं जास्त वापरा, त्यामुळे बदाम मिल्कशेकला दाटसरपणा हा छान येतो। आता ही स्लरी बनवून तयार आहे, आता ती दुधामध्ये टाकायची। तर स्लरी बनवताना दूध असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आणि असंच आता 5 मिनिटं मंद आचेवर हे दूध असंच उकळून घ्यायचं। आणि आता बघा दुधाचा कलर छान झाला आहे, परफेक्ट असा बदामी कलर आलेला आहे। आणि आता हे दूध असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि थंड झाल्यानंतर 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून सर्व करण्यासाठी तयार आहे। तर आपला इथं बदाम मिल्कशेक तयार आहे।